हे रेकॉर्डिंग आपण इथं स्टार्ट केले आहे. तर आजचा डे मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की मी आय थिंक मी सकाळी व्हिडिओ नाही बनवला. चेक करतो इथं. नाही आज मी सकाळचा व्हिडिओ नाही बनवला. आता बघू शकता, आता वाजलेत 12:01 करेक्ट 12 वाजले दुपारचे. आणि मी आता व्हिडिओ काढतोय. सकाळी काय सीन झाला, काय काय मी आज केलं ते सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपल्या चॅटवरती, BTCच्या चॅटवरती जाऊया. चला ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा तर तुम्ही इथं बघा, हा ट्रेड मी काल दिला होता BTC बाईंगसाठी. BTCची ही लेवल सुरू होती. BTC इथं पण देणार आणि इथं एक फॉल देणार, हे मी क्लिअर सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. फॉल बघा कसा आला आहे, वॉटरफॉल बघा कसा फॉल आला आहे. दॅट्स इट. नंतर दुसरी गोष्ट मी सांगितली होती गोल्डमध्ये. गोल्ड बघूया, गोल्डचा पण फॉल तुम्हाला दाखवतो. हे बघा, गोल्डचा फॉल पण मी तुम्हाला शेअर केला होता. जेव्हा कॅन्डल कुठं सुरू होते हे पण तुम्हाला सांगतो. कॅन्डल तेव्हा कुठं सुरू होते, ही कॅन्डल सुरू होते तेव्हा. ही कॅन्डल 50% सुरू होते रेडवाली. तर मी तुम्हाला टोटल सांगितलं होतं की मार्केट कुठं पण येणार आहे. मार्केट इथं पण येणार होतं, इथंपर्यंत आलं आहे. करेक्ट इथंपर्यंत आलेलं मार्केट आलं. ठीक आहे. गोल्डचं तर आजचं काय सिनेरियो नाही, कारण गोल्डमध्ये मी बाईंगसाठी गेलो होतो, पण माझा SL हिट करून मार्केट बाईंगसाठी गेलं. मी ॲक्च्युअलमध्ये कुठं बाईंग केली होती माहिती का, लिक्विडिटी कुठं होती तुम्हाला सांगतो. एक मिनटं, मी कुठं बाईंग केली होती गोल्डमध्ये. 33-62च्या पॉईंटला. 33-62 कुठे आहे, एक मिनटं. 33-62ला गेलते आणि हे जर कमी करतो. हे आय थिंक ह्या ठिकाणी बाय केली होती मी. तेच बाजूच्या लेवलच बाय केली होती मी. कुठल्या एक्झॅक्ट पॉईंटला कुठे गेली ते मला आठवत नाही. आय थिंक ह्याच पॉईंटला गेली होती इथं. हां, ह्याच पॉईंटला गेली होती इथं. इथं बाईंग प्रेशर बघून, लिक्विडिटी बघून, आणि वरच्या साईडला लिक्विडिटी पेंडिंग पण होती एका स्ट्रक्चरनुसार. इथून ते मार्केट इथं पण झालं होतं आय थिंक. कुठं दुसऱ्या चार्टमध्ये दाखलं आहे इथं. हां बघू शकता. हां बघू शकता, हा ट्रेड आहे आपला. सॉरी, इथं नव्हती, इथं केली ती. हां, हे बघू शकता इथं कसं चाललं मार्केट. इथं आपलं SL गेला. इथं आपण हे ठेवलं होतं, इथं एंट्री घेतली होती लिक्विडिटी शेजारी. इथं मार्केटने खाली सेलिंग दिली, इथं मार्केटने एंट्री दिली ह्या 50% पॉईंटला, आणि तिथून बाईंगसाठी गेले. इथून रिव्हर्सल झालं, थोडंसं प्लस मायनस एरर झालं वाटतं. इथून रिव्हर्सल होऊन परत एकदा खाली आले ह्याच लेवलपाशी, जी लेवलला मी लाईन आखली होती, बघू शकता. तर गोल्डचा आजचा सिनेरियो, गोल्ड तर आज पूर्णपणे SL खायला बसलं, पूर्णपणे वेगळं चालू आहे आज तर. त्यामुळे गोल्डचं काय मी सांगणार नाही. गोल्डचं फक्त ॲनालिसिस करणार मी. बाकी तुम्हाला BTC सांगतो आजचा BTCचा ओव्हरव्ह्यू कसा होता, किंवा BTCचा आजचा ट्रेड कसा होता. सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा तर SL गेला. ह्याचा SL गेला 1 पॉईंट कितीचा डॉलरचा गेला होता, आय थिंक $1.56 SL गेला होता. आणि जो प्रॉफिट झाला तुम्ही बघू शकता इथं, तो BTCमध्ये झालेला आहे. तो BTCमध्ये कुठं झाला हा पण सांगतो मी तुम्हाला. हा BTCचा चार्ट आहे, आणि हा BTCच्या चार्टमध्ये बघू शकता जेव्हा मार्केटने सेलिंग आली, सेलिंग प्रॉपरली सेलिंग दिली. इथं सेलिंग देऊन मार्केट इथं कुठं आलं होतं, तोपर्यंत इथं आलं होतं. आणि ह्या ठिकाणी मी ॲनालिस केलं होतं पूर्ण, की मार्केट इथं आलं, ह्या लोनुसार मार्केटला इथं पण हे स्ट्रक्चर कंप्लीट करावं लागणार आहे. तर मार्केट इथं सुरू होतं. मी प्रॉपर सेटअपला एंट्री बघितली, मार्केट इथं फिरत होतं असं. तर तेव्हा मी एंट्री कुठे घेतली हे तुम्हाला मी सांगतो. हे बघू शकता, मार्केट तेव्हा इथं होतं कुठं तर. जेव्हा मला एंट्री घ्यायची होती तेव्हा मार्केट इथं सुरू होतं. इथं सुरू होत्या 2-3 कॅन्डलच्या मध्ये. तर तेव्हा मी काय म्हटलं, मार्केटने ना सपोज ह्याला वरती जायचं असेल, कारण की मार्केट 50%ला ऑलरेडी इथे एक सपोर्ट दिला होता. ठीक आहे. मार्केटने इथे रिस्पेक्ट केलं होतं, परत इथं रिस्पेक्ट करायला तर पण इथं प्लस मायनस एरर व्हायला लागलं. बघा ना कॅन्डल कशी तयार व्हायला लागली. त्याच्यामुळे मी पण थोडंसं कन्फ्यूज होतं. तर मी काय म्हटलं, की जेव्हा मार्केट ही जी लिक्विडिटी आहे ना, ही जी लाईन आहे ना, तेव्हा ह्याच्यावरती कुठली कॅन्डल क्लोज होईल ना, त्याच्यावरती माझी एंट्री बसणार बाईंगसाठी इथंपर्यंतसाठी. ह्याच्यावरती क्लोज झाली तर
नाही झाली तर मग मी एंट्री घेण्यात काय अर्थ पण नाही तिथं. त्याच्यामुळे मी प्लॅन काय केला होता की ह्याच्यावरती भेटली तर मी ह्याच्यावरती एंट्री घेणार म्हणून. तर दॅट्स इट. तुम्हाला मी टाकलेलं पण नाही, तुम्हाला दिसेल पण. हां, बघू शकता इथं टाकलेलं पण आहे. ॲज इट इज जसं मला पाहिजे तसं इथं प्रॉपरली आखलं बघा. हां, हे बघा ह्याच्यावर कॅन्डल क्लोज झाली तर एंट्री बसणार आणि माझी एंट्री इथं होती. मार्केट गेली, मार्केटने एंट्री दिली, एस-ला 50% पैसे ठेवला आणि टी-पी हा ठेवला. पण मी पूर्ण टी-पीपर्यंत नाही थांबलो. मी इथं इथं आय थिंक कुठं एक्झिट झालो इथं. ह्या पॉईंटला एक्झिट झालो. $8-8.5 टोटल प्रॉफिट तसा $11 होता. ठीक आहे, एवढं डॉलर काढून तरी एक्झिट झालो. हा आजचा सिनेरिओ होता पूर्ण. हा एक लेग तर घेतलेला आहे. आता इथून सेलिंगसाठी आपण प्लॅन करू शकतो. पण सगळ्यात पहिल्यांदा एक प्रॉपरली एक सेलिंगची कॅन्डल तयार होऊ द्या. 15 मिनिटात झाली का? झाली आहे, पण त्याच्यासमोर जे रेड कॅन्डल झाली आहे ना, तर ती जरा थोडीशी गणती आहे. प्रॉपरली बघा ना कशी झाली कॅन्डल. ही कॅन्डल बघा कशी झाली आहे. जी सेलिंगची कॅन्डल बघा, आता ही प्रॉपर सेलिंगचा सेट आहे बघा. ही बघा कशी झाली. म्हणजे पहिली जी कॅन्डल आहे ना, त्याच्या साईडच्या 2 कॅन्डल आहेत ना, ते त्याच्या अप्पर बॉडी म्हणजे ह्या बॉडीच्या आसपास पण लक्षात टिकल्या पाहिजे. हेच कॅन्डल सगळं बाहेर आले पाहिजे. तसं ह्याचं नाही आहे. हे पूर्णपणे वेगळं दिसतंय ते. हा पूर्णपणे सेटअप नाही का बाईंगचाच वाटतोय अजून. आय थिंक हा सेटअप सांगू तुम्हाला कसा दिसतोय. हा वाटतं की अजून 50% मार्केट वर जाईल. अजून वर जाईल म्हणून हा सांगतोय. बघूया सगळ्यात पहिल्यांदा इथं सेलिंगचा प्रॉपरली एक कॅन्डल सेटअप भेटू दे. त्याच्यानंतर आपण प्लॅन करूया. दुसरी गोष्ट आज न्यूज आहे असं पण मी ऐकलंय. न्यूज आहे असं मला एक्सेसमध्ये मेसेज आला होता. चेक करूया न्यूज पण न्यूज आहे का नाही. न्यूज असली तर आपण ते पण आपण प्रेडिक्ट करूया की न्यूज कोणत्या साईडला आहे का नाही. फॉरेक्स फॅक्टरी. सहा तारीख आहे दुपारी 12 वाजता तर नाही आहे. कॅट सी एचमध्ये संध्याकाळी, पण आपण करन्सी पेअर करत नाही. USD पण आहे. USD संध्याकाळी 6 वाजता एक न्यूज आहे. स्ट्रॉंग आहे त्याची मला. ही इम्पॅक्ट पाडू शकते मला. ठीक आहे, आता सध्या दुपारी तर आता काय नाही एवढं. म्हणजे आपलं गोल्डमध्ये BTCमध्ये तर नाही एवढं. असलं असतं तर पूर्ण इथं रेड झोन असला असतं. त्याच्यामुळे काय विषय नाही. बाकी इथं सेलिंगसाठी प्रॉपर सेटअप भेटू द्या. आपण सेलिंगसाठी पण बसूया. आता हे दोन्ही ट्रेड नाही का अजूनपर्यंत आत्तापर्यंत मी लिहिले नाहीत माझ्या ह्याच्यामध्ये. ओपन होणार बाई ट्रेडिंग जर्नलमध्ये. आता ट्रेडिंग जर्नलमध्ये ट्रेड लिहितो. हां, हे तुम्हाला एक दाखवतो. हे बघू शकता, हे मागच्या महिन्याचं आहे. हा महिना कुठला आहे? मे महिना. हा मे महिन्याचं पूर्ण दाखवतो 9 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत. हा दिवस माझा कसा गेला हे प्रॉपरली एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. तर पहिल्या दिवशी किती डेट घेतली, 9 तारखेपासून मी स्टार्ट केलं आहे. त्या दिवशी किती डेट घेतली, 10 तारखेला किती डेट घेतली, 11ला 12ला, हे सगळं प्रॉपरली लिहिलं आहे. कुठल्या पेअरमध्ये लिहिलं होतं, कुठल्या साईडला ट्रेड घेतले होते, एंट्री प्राईस काय होती, रिस्क रिवॉर्ड काय होता, PNL काय होतं आणि दुसरी गोष्ट की कोणत्या बेसिसनुसार घेतलं होतं, हे प्रॉपरली लिहिलं आहे. तर हे प्रॉपरली जेव्हा मी काढलं पूर्ण ह्याचा लॉस अँड प्रॉफिट किती झालं टोटल, तर बघू शकता माझं अकाउंट बॅलन्स $100 स्टार्ट केलं होतं. तर एका महिन्यानंतर माझं अकाउंट $170 चालतं. म्हणजे 27% मी इन्क्रीज केलं माझ्या कॅपिटलचं 1 मंथमध्ये. 1 मंथ पण नाही म्हणता येणार. 9 तारखेपासून ते 31 म्हणलं ना तर एक 18 दिवस होतात. हां, बघू शकता इथं 18 18 ट्रेड घेतले. आय थिंक 18 ट्रेड घेतले. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 दिवसामध्ये 27%चं रिटर्न काढलेलं आहे यामध्ये. तर आत्ता आपण आपलं जनरल ओपन करूया मेचचं. मेच आहे कुठे गेला, जूनचं. हे जनरल आहे. काल बघू शकता टोटली 3 लॉस आहेत. एका ओळीने 3 लॉस झालेत काल. ठीक आहे, भरपूर काही शिकायला पण मिळालं यातून. जे शिकायला भेटलं ते इथे लिहिलेलं आहे बघा पूर्णपणे काय काय शिकायला भेटलं.
मागच्या महिन्यात आणि ह्या महिन्यातल्या ट्रेडिंग जर्नलमध्ये नाही का खूप काही गोष्टी इन्क्लूड केल्या मी यामध्ये. तर ह्याच्यामध्ये एंट्री प्राईस तर होतेच, टार्गेट प्राईस नव्हते, टार्गेट प्राईस इन्क्लूड केलेत, स्टॉप लॉस इन्क्लूड केलेत. दुसरी गोष्ट, P&L जो होता तो इथं डायरेक्ट मी लॉस किंवा प्रॉफिट असं लिहून टाकायचो ग्रीन आणि रेडमध्ये. तर तसं न करता मी इथं लॉस किती झाला आहे इथं बघा, $0.76 लॉस झाला आहे. इथं $2.73 लॉस झाला आहे. प्रॉफिट झाला आहे तो 9.1चा झाला आहे. इथं प्रॉफिट झाला आहे, असं म्हणजे प्रॉपरली लिहिलं आहे, जेणेकरून मला पण एक अंदाजे म्हणजे हिशोब लावता येईल मला मंथ एंडिंगला हे सगळं कॅल्क्युलेट करून. दुसरी गोष्ट रिझन तर हे होतंच, आणि चौथी गोष्ट मी जे इन्क्लूड केली ते होतं लेसन, की मला ह्या लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला तर ह्यातून मला नवीन गोष्ट काय शिकायला भेटली. काही ना काही तर शिकायला देतच मार्केट, ते आपण लक्षात ठेवतो, पण लक्षात न ठेवता ते आपल्याला लिहून ठेवायला, म्हणजे लिहून ठेवायला पाहिजे. ते लय इम्पॉर्टंट आहे. ह्या बुका काल मला एवढ्या गोष्टी तर शिकायला भेटल्या, छोट्या मोठ्या गोष्टी शिकायला भेटतात, ते इम्पॉर्टंट मॅटर आहे. तर BTCचं तर तुम्हाला मी सांगितलंच ते काय व्ह्यू आहे. बाकी गोल्डचं एकदा ट्राय करूया की गोल्ड काय म्हणता येतं आहे की नाही, कारण गोल्ड प्रॉपरली माझ्या डोक्याच्या बाहेरच चालू आहे आता सध्या. गोल्ड म्हणायला गेलं ना, तुम्हाला एक सिम्पल सांगतो की गोल्डमध्ये नाही का एवढी मार्केटची ही पेंडिंग आहे बघा, ही जी आहे ना ही एवढा गॅप पेंडिंग आहे मार्केटमध्ये गोल्डमध्ये, त्याच्यामुळे नाही का मला सेलिंगचंच वाटतं. पण मला एवढा गॅप कधी कधी एरर पण वाटतं की नाही का, जाऊ दे, एररचं गॅप असेल तर इथून आपण बाईंग करू शकतो. तर इथून बाईंग का नाही केली, की हा गॅप जरा मला एरर वाटते, हा गॅप मार्केट कव्हर करण्यासाठी खाली येणारच येणार, बघू शकतो तुम्ही. मार्केट कधी आज उद्या कधी ना कधी मार्केट हा गॅप तर कव्हर करा येणारच येणार, आय थिंक आलं तर आजच येईल. हा गॅप कव्हर करून इथून परत एक बाईंगचं मुवमेंट देऊ शकते मार्केट. ते नो मॅटर बाईंग मुवमेंट देणं का सेलिंग देईल, पण हा गॅप तर कव्हर करण्यासाठी मार्केट येणार, इथून मार्केट वर नाही येणार. कारण कॅल्क्युलेशन बेस पेंडिंग हे तिथं गॅप नसायला पाहिजे तो. गॅप सपोज हा झाला असता हा, तर इथून प्रॉपरली आपल्याला सेटअप वगैरे भेटले असते. बाकी बघूया आता गोल्डचं तुम्हाला मी सांगतो. त्या मायनसच्या गॅपमुळे नाही का थोडंसं कन्फ्युज झालं आता सध्या. जाऊ दे, इथेच करूया आपण. सेलिंग काय यायला लागली एवढी जोरातच. आठ 71. मार्केटने इथे जरी सपोर्ट घेतला असता ना तरी बरं वाटलं असतं, पण याला ब्रेक केला मार्केटने. ब्रेक नव्हतं करायला पाहिजे. किती पण ब्रेक केला आहे, एवढंच मी आपण खाली सपोज ॲडजस्ट केलं, येते का बरोबर. चेक करूया.
हे खाली कॅन्डलने क्लोज झालं पाहिजे. नाही बघू शकतो ॲक्युरेट आलं. इथं मार्केटने आय थिंक प्लस मायनस एरर दिला आहे बघा. हां कळालं. हे 50% फक्त आता यूज करूया आपण. येस म्हणजे इथून इथंपर्यंत यूज करू शकतो आपण. हे कम्प्लीट झालं. आता इथं कुठं सपोर्ट घेतला तर बाईंग भेटू शकते आपल्याला. किंवा ह्याला ब्रेक केला तर इथं डाऊनला पूर्ण झाला आहे. इथं सपोर्ट घेतला तर इथं बाईंग करायला भेटेल आपल्याला. एक प्रॉपरली ग्रीन कॅन्डल पाहिजे. इथं बघू आता काय होतं. आणि इथं 0.5% लेवल पण हिच आहे ते बघा. 5% पण इथंच येते. इथून आपल्याला एक बाईंग भेटू शकते बरं का थोड्या टाईम फ्रेममध्ये, म्हणजे 5 मिनिटाची किंवा 3 मिनिटाच्या. असे मेजर तर नाही आहे तो. आता सध्या त्रास आहे. बाकी आपण एकदा रेंजनुसार पहिला ट्राय करून बघूया. मिनटा जे टी डी एल रेंज आहे ना, किती 63 787 63 787 ओपनिंग व्हॅल्यू काय दिलं आहे. ओपनिंग व्हॅल्यू कोण ओपनिंग व्हॅल्यू आहे 3352 3352 9.21 काय आहे 9.21 इथून घेऊ आपण. नाही पण रोटी खूप छोटी नाही होती. इथं येते काय डबल स्ट्रक्चर होतं इथं 25 बघितलं इथं आलं का रिवर्सल इथं चालू आहे. चुकते कुठं 25% आले ना. ह्याचं काय करता येईल का बघू. प्रॉपर्टीचा सपोर्ट घेतलाय सपोर्ट घेतलाय. इथून बघितलं इथून मला डबल स्ट्रक्चर करू आपण सोपं पडेल. ह्या लोपासून बघितलं ना तर प्रॉपर सेलिंगचं भेटतं आहे. हे 50% तर नाही आहे. इथून बघितलं थोडक्यात सेलिंगचा भेटला आहे.
प्रॉपर इथं पण मार्केट आलं. आता इथे 50%ला सपोर्ट घेतला तर सेलिंगला भेटेल किंवा इथं याला ब्रेक करेल. टू साइडेड व्यू आहेत गाईज. आता सध्या मार्केट सपोज इथं येऊन आलं, इथं आपलं सेलिंग बघायला भेटेल, सेलिंग बघायला भेटेल किंवा मार्केट इथूनच एक बाईंगची मुवमेंट देईल, अशी बाईंगची मुवमेंट देऊ शकते किंवा अशी केली तर आपल्याला पूर्ण डे बाईंगलाच बघायला भेटेल. बाकी चेकआउट करूया आता नेमकं काय बघायला भेटेल ते. बाकी गोल्डचा व्यू आपलं BTCचा व्यू ते एकदम क्लिअर आहे. BTCचा व्यू मला एकदम मस्त वाटला आजचा. तरी गोल्डचा थोडा कन्फ्युजिंग आहे, BTC एकदम खतरनाक आहे बघा आजचा. BTCचं खतरनाक. बाकी आत्ता आज तर मी ट्रेड नाही घेणार काय. चांगला एखादा सेटअप भेटला तर घेणार किंवा फोनमध्ये वेगळे तशी ते एंट्री करायचं माझी प्रयत्न करणार. BTC इथं बघू शकता काल एसर गेलं आपलं. हां, इथं कालचं तुम्हाला पण एक्सप्लेन करतो थोडंसं. काल जो आपलं इथं डबल टॉपला एसर गेला बघा, इथे मी सांगितलं हा इथं डबल टॉप झाला आणि ह्या टॉपला आपला एसर गेला. इथे मी दिलं पण हा वाला जो BTCचा ट्रेड होता पहिला वाला $2.79 एसर गेला. इथं काय, इथं डबल टॉप पॅटर्नच्या सेकंड टॉपला एंट्री घेतली. हां, तर ते इथं होतं, हे बघू शकता. का होतं, कारण की ही रेंज आहे ना, ही रेंज ह्या रेंजनुसार मार्केटला इथं यायचंच होतं. कुठं, ह्या ठिकाणी आहे का नाही. तर ह्या ठिकाणी यासाठी मार्केट खालीवर जो होतं तर खालीवर चालू होतं. मार्केट जेव्हा इथं आलं ना तेव्हा इथं 50% लेवल होती हिची. ह्या लेवलच्यावर मार्केट सस्टेन करत होतं. इथं मायनस एक सपोर्ट बी केला होता मार्केटने, रिस्पेक्ट केलं होतं. त्याच्यामुळे मी एक विचार केला की ह्याच्यावर मार्केट जेव्हा येईल किंवा हे लेवलपाशी येईल तेव्हा इथं पण बाईंग केली. पूर्णपणे डायरेक्ट एसएल गेला. पण मार्केटला माझं एक हे काय होतं की मार्केट कुठं पण जायला पाहिजे. माझा ओव्हरऑल जो व्यू होता तो बाईंगचा होता, ही कंप्लीट करण्यासाठी, ही लिक्विडिटी कंप्लीट करण्यासाठी, हा गॅप कंप्लीट करण्यासाठी. बघू शकता मार्केटने हा गॅप कंप्लीट केला. आलं मार्केट इथंपर्यंत, इथं रिव्हर्सल भेटलं. एक्झॅक्ट हेच पॉईंटपासून आपल्याला रिव्हर्सल बघायला भेटलं. तर हा गेम आहे पूर्णपणे कॅल्क्युलेशन बेस्ड ट्रेडिंगचा, खतरनाक. आणि हा अजून एक, काल बघू शकता काल कसा व्ह्यू होता. काल मी इथं लोकांना सांगितलं होतं इथून मी शेअरिंगला बसलो BTCला, तर मी इथं एक्झिट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट तर मी हा टिप इथं होता ॲक्च्युअलमध्ये, हा इथं होता. पण मी इतर लोकांना इथं न म्हणता मी म्हटलं की मी इथंच एक्झिट करणार आहे म्हणून. तरी मी असं का म्हणलं, ते कॅन्डल बिहेवियर मी सांगितलं पण होतं व्हिडिओमध्ये, मी कॅन्डल बिहेवियर बघून मी इथे एक्झिट करणार आहे. आणि बघू शकता इथं जेव्हा मी एक्झिट केलं, नंतर मी अर्धा तासानंतर मार्केट बघितलं, सॉरी अर्धा ना, एक 2 तासानंतर जेव्हा मार्केट बघितलं तेव्हा एवढं बरं वाटलं ना मला की मी प्रॉपरली नॉलेजनुसार जेव्हा इथे एक्झिट केलं ते बघू शकता किती फायदा झाला. इथं मार्केट रिव्हर्सल झालं. इथं सपोज मी इथं मोठा TP ठेवला असता इथंपर्यंत, तर माझा इथे एसएल गेला असता आणि नंतर माझं टार्गेट कंप्लीट झालं असतं. बघा ओव्हरऑल माझी जी डायरेक्शन आहे ती पूर्णपणे एकदम करेक्ट आहे. बघू शकता ह्या पॉईंटनुसार, ह्या रेंजनुसार मला मार्केटला माझी मार्केट सांगते की मार्केट इथं पण देणार आहे आणि इथं रिव्हर्सल होईल, बरोबर. तर बघू शकता मार्केट ह्या प्राईसला यायच्या अगोदर मार्केट इथनं वर गेलं, इथून परत हे बघू शकता ही रेंज कंप्लीट केली आणि इथून परत मार्केट रिव्हर्सल झालं. इथून जे रिव्हर्सल झालं तर ह्याचं हे वाला टार्गेट होतं इथंपर्यंत झालं. तर प्रॉपरली रेंज कॅल्क्युलेशन काम करते एकदम इझिली आणि सगळं सोपं पण आहे. थोडंसं डोकं लावं लागतं याला, त्याच्यामुळेच. बाकी ओव्हरऑल एकदम मस्तपैकी झालेलं आहे. आता बघू शकतो मार्केट इथं फुटले आहे किंवा अजून थोडंसं बघू शकतो. इथं सेलिंगची आपण कॅन्डल का नाही इथं निवडली, तर त्याच्यामुळेच. कारण ही कॅन्डल प्रॉपरली सेलिंगचा सेटअप नाहीच आहे. हा म्हणजे कॅन्डल ह्या बघून वाटत नाही की इथून सेलिंग येणार आहे म्हणून, तर त्याच्यामुळे मी इथं नाही केलं. सपोज हे कॅन्डलनुसार मी सेलिंगला बसलो असतो, ही कॅन्डल आली. आता ही मोठा टाईम फ्रेम आहे, छोट्या टाईम फ्रेममध्ये तर प्रॉपरली आपलं सेटअप पण भेटलं असतं, आपलं म्हणजे एंट्रीचं सेटअप हे कॅन्डलनुसार बघायला गेलं. पण इथं प्रॉपरली आपण इथं लॉस केलाच असता. तर हे छोट्या मोठ्या गोष्टी अनुभवातून शिकत राहतात त्या. तर हेच मी शिकलेलं इथं. आय थिंक मार्केट ह्याला फुटलं आहे ना,
इथं आपल्याला दोन आपल्याला ओव्हरव्ह्यू बघायला भेटलं जातं. हे सगळ्यात पहिल्यांदा तर मार्केट एक 50%ला रिजेक्शन मारू शकतं. हे 50%ला मार्केट रिजेक्शन मारू शकतो. डाऊन साईडला सेलिंगला एंट्री भेटू शकते किंवा आपल्याला एंट्री दुसरी येते ह्या साईडला भेटू शकते. आता फक्त वाढ बघायची प्रॉपर. जेव्हा सेलिंगची प्रॉपर कॅन्डल तयार होईल, कॅन्डल फॉर्मेशन तयार होईल, तेव्हा इथं सेलिंगला तयार बसू किंवा ह्या साईडला ह्या पॉईंटला कॅन्डलला एकदम सेलिंगची एंट्री भेटायला पाहिजे. ह्याला पण ब्रेक होत असेल तर मग आपण 50% अजून वरती घेऊया. म्हणजे ह्याचं 200% मार्केटने एंट्री दिली म्हणून समजायचं. 200% मार्केटने मुवमेंट दिली. डिलीट करून टाकूया, कन्फ्यूज करतो आपल्याला. तर आजचा प्रॉपरली व्ह्यू तर हाच आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, 26 मिनटाचा व्हिडिओ झाला. तर आपण व्हिडिओ एंड करूया. बाकी काय जेवढं मला जे सांगायचं पूर्णपणे सांगितलं आहे. आता सध्या मी व्हिडिओ एंड झाल्यानंतर हे पूर्णपणे आजचे जे 2 ट्रेड होते ते 2 ट्रेडचे रिझन वगैरे प्रॉपरली आता लिहून काढतो आणि बघतोय एखादी एंट्री चांगली भेटते का. चला भेटू अजून काहीतरी नवीन भेटल्यानंतर किंवा डायरेक्ट उद्याच. बाय.